नमस्ते मित्रांनो. आत्ता सगळीकडं जॉर्जिया मेलोनी जी इटलीची पंतप्रधान आहे तिच्याबद्दलची चर्चा चालू आहे, कारण मोदींनी तिला मेलेडी चॉकलेट दिलं. बघा, गंमत अशी आहे की ज्यावेळी त्यांनी ते चॉकलेट दिलं त्यावेळी सोशल मीडिया एकदम जोरदार बज झाला. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का की हे मेलेडी जे चॉकलेट आहे, मेलेडी खाओ खुद जान जाओ, ही जाहिरात आपण खूप वेळा ऐकली असेल. तर हे जे चॉकलेट आहे ते पार्लेजी कंपनीचं आहे. पण लगेच त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी जवळजवळ पार्ले इंडस्ट्रीज नावाचा एक शेअर आहे, जो शेअर 11% वाढला. ज्या शेअरची किंमत आहे 4 रुपये 95 पैसे, तो 5 रुपये 4 पैसे का 11 पैसे काहीतरी झाला. पण गंमत लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की जे पार्लेचं जे मेलडी चॉकलेट आहे ते आहे पार्ले प्रायव्हेट लिमिटेडचं. त्याचा पब्लिक लिमिटेड शेअरच नाहीये, म्हणजे तो शेअर मार्केटमध्ये नाहीये. पण पार्ले हे कॉमन नेम बघून पार्ले इंडस्ट्री नावाची जी पब्लिक लिमिटेड कंपनी आहे, ज्या कंपनीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड म्हणजे प्रॉपर्टीज आणि इन्फ्रास्ट्रक्चर याच्या रिलेटेडचं काम करणारी जी कंपनी आहे, त्या कंपनीचा शेअर मात्र 11% वाढला. ज्या कंपनीचा प्रॉफिट काही नाहीये, लॉसमध्ये कंपनी आहे, पण लोक इमोशनली कशी डिसिजन घेतात त्याचं हे उदाहरण आहे. नेहमीच हा गोंधळ असतो की योग्य सल्लागार नसेल तर गडबड अशी होते की मेलेडी नावाच्या चॉकलेटची नुसती गिफ्ट दिल्यानंतर पार्ले इंडस्ट्री ज्या कंपनीचा कुठला काही आगेपिछा पण नाही, त्या कंपनीशी संबंध नाही, त्याचा शेअर वाढतो. रिझन हेच की योग्य सल्लागार बरोबर नाही आणि त्यामुळे हे सगळा घटनाक्रम घडतोय. त्यामुळं नक्कीच सल्लागाराचा सल्ल्यानेच तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, ही तितकीच इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि त्याच्या रिलेटेड तुम्हाला कुठलीही हेल्प लागली तर एक चांगला विश्वासू सल्लागार म्हणून तुम्ही नवजीवन वेल्थ प्रायव्हेट लिमिटेडचा नक्कीच विचार करू शकता आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला भेट देऊ शकता. थँक्यू.